3 मार्च चंद्रग्रहण 2026. ग्रहण काळ. वेद कधीपासून? गर्भवती महिला, वृद्ध आणि बालक. ग्रहणाचा स्पर्श आणि वेद हेच स्तोत्र मंत्र म्हणा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 3 मार्च 2000 रोजी ग्रहस्तोदित चंद्रग्रहण आहे. म्हणजेच ग्रस्त असलेले चंद्रग्रहण म्हणजे चंद्रबिंब आपल्याला दिसणार आहे. तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का? तर मित्रांनो हो. ग्रहण स्पर्श म्हणजे ग्रहण सुरू कधी होईल, ग्रहण कधी संपेल, वेदाचे नियम कोणते पाळायचे आहेत आणि ते पाळायचे असल्यास वेद कोणी पाळावा, गर्भवती महिला, वृद्ध किंवा लहान मुलं यांनी कोणते नियम पाळावेत, काळजी कशी घ्यावी, ग्रहण काळामध्ये कोणते स्तोत्र मंत्र पठण करावेत, कोणत्या सेवा कराव्यात, असे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 3 मार्च 2026 रोजी हे ग्रहस्तोदित चंद्रग्रहण भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनाच वेदाचे नियम पाळायचे आहेत. 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे. 2 मार्च रोजी होळी. संध्याकाळी आपण नेहमीप्रमाणे 2 मार्चला संध्याकाळी हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळीची पूजा करावी. आपल्याला ग्रहणाचा आणि होळीचा कोणताही संबंध असणार नाही. त्यामुळे आपण होळी संध्याकाळी 2 मार्च रोजी करू शकतो. आणि 3 मार्च रोजी ग्रहस्तोदित चंद्रग्रहण आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा ग्रहणाविषयी कोणती शंका मनात ठेवू नका, भीती ठेवू नका, विशेषतः गर्भवती महिलांसाठी. बघा, कोणतेही ग्रहण म्हणजे त्या काळामध्ये पृथ्वीवरील विषाणूंचा संसर्ग वाढलेला असतो, कारण वातावरणामध्ये बदल झालेला असतो. त्यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतात. आणि विशेषतः अन्नग्रहण म्हणजे जेवण ग्रहणाच्या काळात करत नाहीत. तर बघा, ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे? तर भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, संपूर्ण अमेरिका, जपान, पूर्व आशिया, रशियाचा मध्य आणि पूर्व प्रदेश इत्यादी ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहेत. ग्रहण स्पर्श म्हणजे ग्रहण सुरू कधी होणार? तर पहा, 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 ग्रहण सुरू होईल. आणि मोक्ष म्हणजे ग्रहण संपेल कधी? तर बघा, 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:48 ग्रहण समाप्त होणार आहे. आता आपण पाहूयात ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे. तर ग्रहणाचा पुण्यकाळ आहे 3 मार्च रोजी सूर्यास्तापासून म्हणजे 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 पासून संध्याकाळी 6:48 साधारणतः हा अर्धा तासाचा पुण्यकाळ आहे. अल्प आहे, कमी आहे. या वेळेत आपण जास्तीत जास्त सेवा करावी. बघा, वेदाचे नियम कधीपासून पाळायचे? तर वेदाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत 3 मार्च रोजी सकाळी म्हणजे सूर्योदय पासून संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत 6:48 गर्भवती महिलांनी, वृद्ध किंवा आजारी माणसं असतील, लहान मुले असतील यांच्यासाठी वेदाचे नियम थोडे शिथिल आहेत. त्यांनी सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून नियम पाळायची गरज नाही. त्यांनी सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 6:48 ग्रहण संपेपर्यंत हे नियम पाळावेत. वेद काळामध्ये काय करावं? तर आपण पाणी पिऊ शकता. मलमूत्र उत्सर्जन म्हणजे लघवीला किंवा शरीर धर्म असतो आपण जाऊ शकतो, झोपू शकतो. ज्यांना शक्य होईल त्यांनी या काळात जेवण करू नका. गर्भवती महिलांच्या बाबतीत आपण सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी साधारणतः 6:45 वाजेपर्यंत नियम पाळायचे आहेत. मग आपण काय करावे? सकाळी 11 वाजायच्या आतमध्ये जेवण करून घ्या आणि नंतर या वेदाच्या काळात म्हणजेच 11 वाजेपासून संध्याकाळी 6:45 वाजेपर्यंत जेवढे जमेल तेवढं आपण कंट्रोल करावं. पाणी पिलं तरी चालेल, मलमूत्र विसर्जनासाठी आपण गेलं तरी नक्कीच चालेल. आणि ज्यांना अगदी शक्य असेल त्यांनी डिहायड्रेशन होत असेल, अशक्तपणा असेल, आजारी असतील, गर्भवती स्त्रिया, वृद्ध माणसं आजारी माणसं आपण कुठल्याही प्रकारचे नियम पाळू नका. आपल्या गोळ्या औषध वेळेवर घ्या, नेहमीप्रमाणे घ्या. मनामध्ये शंका भीती न ठेवता जेवढे शक्य होईल तेवढे ग्रहणाचे नियम पाळावेत. ग्रहण काळामध्ये जप करावा, देवपूजा पण करू शकता. स्नान आणि आपण सकाळी ग्रहण लागलं म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस आपण नेहमीप्रमाणे स्नान करून घ्यावं. आणि ज्यांना जमेल ग्रहण संपल्यानंतर देखील आपण संध्याकाळी 6:45 वाजेनंतर स्नान करावे. ज्यांना नियम पाळणे अगदीच अशक्य असेल त्यांनी ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे, पुण्यकाळ अत्यल्प आहे, फक्त अर्ध्या तासाचा आहे. 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 पासून संध्याकाळी 6:48 हा 30 मिनिटाचा जो काळ आहे. या दरम्यान आपण शक्य होईल तेवढे नियम पाळावेत. या दरम्यान आपण काहीही खाऊ नका. देवपूजा, जप, तप, तर्पण, दानधर्म यापैकी जे शक्य असेल आपण ग्रहणाच्या काळात करावं. आपल्याला गुरुमंत्र एखादा दिला असेल तर या मंत्राचा आपण पठण करू शकता किंवा कुठल्याही मंत्र, श्री स्वामी समर्थ किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र, भगवान विष्णूंचा मंत्र, पुरुषोत्तम, स्त्री सुक्तम पठण करू शकता. ग्रहण काळामध्ये केलेली आध्यात्मिक सेवा अत्यंत प्रभावी असते. मंत्र उजळून निघतात. त्यामुळे ज्यांना शक्य होईल या काळात ग्रहण करावे. सुवर्ण संधी समजून उपयोग करा. जास्तीत जास्त आध्यात्मिक सेवा करा, ज्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल, आपलं मन पॉझिटिव्ह होईल. तसेच ग्रहण काळात ईश्वराचे नामस्मरण करा, शुद्ध भावना ठेवा. शक्यतो गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात बाहेर फिरू नये, खाऊ पिऊ नये, कापू नये, मळू नये. काय आहे जेवढे जमेल तेवढं करा.
अख्खा दिवस करण्यापेक्षा ग्रहण सूर्यास्तापासून मोक्षापर्यंत जरी पाळलं तरी चालण्यासारखं आहे. बघा, चंद्रदेवतेचा कुठलाही मंत्र ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः या मंत्राचं पठण करावं हे शास्त्र आहे. शास्त्राला काहीतरी आधार असतो. उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघू नका. 3 मार्च रोजी सूर्योदयापासून दूध असेल, खाद्यपदार्थ असतील घरातील त्यावरती तुळशीपत्र ठेवावं. होळीची पूजा 2 मार्च रोजी संध्याकाळी करावी. तर अशा पद्धतीने कुठलीही शंका भीती मनात न ठेवता, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आयुष्याला जेवढे शक्य होईल तेवढे ग्रहणाविषयीचे नियम पाळावेत. आध्यात्मिक सेवा कराव्यात. ग्रहण काळात आपली नेहमीच रोजची कामे आपण करू शकता. हे नियम आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे पाळावेत. आपण ग्रहण काळामध्ये कोणतेही स्तोत्र मंत्र जेवढे असतील जास्तीत जास्त जप कराल, त्याबरोबरच दशपट तुम्हाला पुण्य मिळेल. बरेच साधक नदीमध्ये कमरे एवढ्या पाण्यात उभे राहतात आणि उपवासाला बसतात. जर तुम्हाला मंत्र म्हणता येत नसतील तर यूट्यूबच्या माध्यमातून बरेच असे मंत्र तुम्ही ऐकू शकता. हे मात्र तुम्ही मोठ्या आवाजात लावा. इतके नको की शेजारच्याला त्रास होईल. त्यामुळे वास्तूमध्ये देखील त्या आवाजांचा ग्रहण होईल. आता धुलीवंदनाचा सुद्धा प्रश्न पडलेला आहे लोकांना, कारण धुलीवंदन 3 तारखेला येईल. मग कसं करायचं? तर मुळामध्ये आपण धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी खेळतो. खरं तर हे चुकीचं आहे. रंगपंचमी हा पूर्णपणे वेगळा सण आहे आणि याच्यात खूप फरक आहे. आपल्याकडे हल्ली काय झाले, उत्तर भारतात आणि पिक्चरमध्ये पाहता असताना तशाच प्रथा सुरू केल्या आहेत. होळीच्या दिवशी रंग खेळतात, तसं चालत नाही. रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळायचा असतो. म्हणजे काय तर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जी होळी करतो, ज्या होळीची राख असते त्या थोडीशी राख आपल्याला संपूर्ण अंगाला लावून मग अंघोळ करायची असा नियम आहे. त्याप्रमाणे ते राखीचे अजून कोणतेही उपाय करायचे या संदर्भातला आपण या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ देखील येईल. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे ग्रहणामध्ये गरोदर स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत या संदर्भातील देखील व्हिडिओ आहे. तो देखील तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता. आपण आता शेवटच्या मुद्द्याकडे जाणून घेऊया की ग्रहणाचा संपूर्ण काळ हा कधी कधी असणार आहे. तर बघा, वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे याचा सूतक काळ सुद्धा लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या सूतक काळामध्ये कोणतेही शुभकार्य करणे टाळायचे असते. सूतक काळ 3 मार्च रोजी मंगळवारी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी तो 6:48 असेल. बघा, या दिवशी दुपारी 3:20 ही वेळ ग्रहणाच्या स्पर्शाची वेळ असेल. सायंकाळी 4:34 या ग्रहणाची खग्रास अवस्था सुरू होईल. या दिवशी सकाळी 5:04 हे ग्रहण मध्यावर येईल, म्हणजे ग्रहणाचा मध्य असेल. त्यानंतर याच दिवशी सायंकाळी 5:33 चंद्रग्रहणाची फक्त खग्रास अवस्था उन्मिलन संपेल. या चंद्रग्रहणाचा मोक्ष अर्थात संपूर्ण चंद्रग्रहण हे या दिवशी सायंकाळी 6:48 संपेल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून चंद्रग्रहण संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेतली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.